सर्वेश म्हात्रे यांच्याकडून भुईगाव संघाला 1500 रुपयाचं बक्षीस गुगल पे द्वारे जमा झालेलं आहे. टॉस कौन जीता है? चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सामेदी ब्राह्मण क्रीडा समिती आयोजित भव्य ओहराम क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेमधील आता क्वार्टर फायनल नंबर 1चा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला संघ आहे RCM वाळुंजे आणि त्याच्या समोर विकास इलेवन बोळिंज. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आला. एका बाजूला पार्थ नाईक, त्याच्या सोबतीने मीत मात्रे बॉलिंग मार्क वरती. प्रीत पहिला बॉल. हो पहिलाच बॉल लोअर फुलटॉस पद्धतीने बॅटवरती आला होता. चांगली फिल्डिंग फेकी झाली, तोपर्यंत कोणतेही हानी नाही. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली. धावफलकाचा श्रीगणेश झाला. RCM वाळुंजे आणि विकास इलेवन बोळिंज हे दोन असे संघ आहेत ज्या दोन संघांनी या मैदानावरती विजेतेपद पटकावलं. या हंगामामध्ये विजेतेपद पटकावत असताना एकमेकाच्या स्पर्धांचं म्हणजे बोळिंजने वाळुंजेच्या स्पर्धेचं, वाळुंजेने बोळिंजच्या स्पर्धेचं आता क्रीडा समितीची स्पर्धा. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिडअपच्या क्षेत्रामध्ये कौस्तुभोजे मिसफिल्ड करतायत आणि चेंडूला जोपर्यंत आपण फील्ड करतील तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. आता क्रीडा समितीची मॅच आहे आणि क्रीडा समितीच्या मॅचमध्ये टायटल जिंकण्यासाठीच्या रेसमध्ये हे दोन संघ क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांसमोर भिडत आहेत आणि ते भिडत असताना कोण कोणावरती भारी पडतंय. हो यावेळेला ऑनसाइडला लॉफ्ट केलंय. प्रथम चेंडू वरती येतोय, वाढवण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एक दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. हा सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आहे म्हणजे फायनल मध्ये कोण जाणार याची सर्वांना आतुरता आहे. दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर आहेत ज्या दोघांकडे आतमध्ये येणारा चेंडू शरीरापासून लांब होता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चढीचे सांगतो ते. पार्थ नाईक अपकमिंग यंगस्टर आहेत, चांगला अनुभव. हा लेदर बॉल क्रिकेटचा टेनिसमध्ये या हंगामापासून खेळायला सुरुवात केली आहे. VBPL मध्ये खेळण्याचा मान मिळाला किंवा समाजांतर्गत खेळण्याची यावर्षी संधी मिळते म्हणजेच काय त्यांनी ती इच्छा वर्तवली की खेळूयात. आणि खेळत असताना विकास इलेव्हन च्या स्पर्धेमध्ये त्याने मॅन ऑफ द सिरीज जिंकला होता. ओ यावेळचा चेंडू फुल टॉस, बीमर चेंडू एका धावेसाठी सुद्धा जाईल. 1+1 टोटल 2. तर दुसऱ्या बाजूला प्रीत आहे. प्रीतचा मागील वर्षाचा बॅटिंग मधला फॉर्म सगळ्यांनी बघितलाय. तो प्रीत यावर्षी बॉलिंगसाठी फ्रंटलाईन बॉलर म्हणून आता या स्पर्धेमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर बघाल तर झाला 4 धावा. धावफलकावरती 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बघूयात पार्थ नाईक कशा पद्धतीने या चेंडूला खेळतायत. पुन्हा एकदा पण यावेळेला डेप्थ करणार चेंडू, फ्लाईट होती चेंडूमध्ये आणि त्या चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न मीतने केला. एकच धाव येताना दिसते. वाळुंजे म्हटलं की लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज करणं, बोळिंज म्हटलं की हाय स्कोरिंग मॅचेसला दिमागदार पद्धतीने जिंकणं. दोन्ही परस्पर विरोधी संघ आहेत इन टर्म्स ऑफ टॅलेंट, इन टर्म्स ऑफ येस. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. यावेळेला दोन खेळाडूंच्या मधून गॅपमधून पाठवला. तपन चेंडूवरती आले. जोपर्यंत फील्ड करतील वाईडिश लॉंग ऑफ मध्ये तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 8 बिनबाद RCM वाळुंजे.
हो. ज्या राणूचं गाणं ऐकवलं गेलं ती राणू अचानक कधी फेमस झाली, कधी गायब झाली, कोणालाही कळलं नाही. हो, ऑन साईडला काय जबरदस्त फटका आहे. सुंदर कनेक्शन आणि चेंडू सरळ निघून गेला. मिड विकेट सीमारेखा पार. षटकार. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने मारला गेला. बघा पारच्या हाईटला जर बघाल तर त्याला अशा प्रकारचा शॉर्ट बॉल जो बिलकुल मापामध्ये येईल ते हाताळणं म्हणजे थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. ठरत असताना षटकार आला. दुसऱ्या पुढच्या चेंडूवरती सन्मान देत असताना चेंडूला ऑनसाईडला खेळून काढले. चेंडू मागे निघून चालला. डिक्लेअरच्या दिशेने एकदा येईल. सिंगलने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये बोलिंग संघ वाळूंचे संघ विचार करत असणार आहेत किमान 40 धावा दाबल का ते दिसाव्या. त्या दिसल्यानंतर त्याचा बचाव करणं सोपं होईल. ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक आहे वाळुंजकडे. संयमी पारी. दुसऱ्या बाजूला मीत मात्रे एक धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात. मागील काही स्पर्धांमध्ये मीतचा जर ग्राफ बघाल तर मेरिटवरती खेळण्यासाठी जाणला जातो. प्रत्येक चेंडूवरती धाव काढण्यासाठी त्याचे प्रयत्न चालू असतात. कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याचा अट्टहास किंवा ती जिद्द नाही ठेवत. जशी सिच्युएशन जसा चेंडू तसा त्याला नसीहत देण्याचा ते प्रयत्न करतात. एका एका धाव्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. कौस्तुभ वझे. बघा ज्यावेळेला हंगामाची सुरुवात झाली त्यावेळेला काही छोट्या मोठ्या टुर्नामेंट झाल्या आणि त्या स्पर्धांमध्ये या सर्व खेळाडूंचा परफॉर्मन्स तितका चांगला राहिला नाही. पण ज्या ज्या संघाने त्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली ते संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो परफॉर्मन्स करू शकले नव्हते. म्हणजेच काय तर मोठ्या पटलावरचे मोठे खेळाडू आता एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेले आहेत. ओ ऑन साईडला खेळण्याचा मानस. चेंडूला अँगल बनवत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये जरूर गेला आणि वाईटसाठी हा रिव्ह्यू आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. लेट्स सी चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मधल्या स्टंपवरून चेंडू मागे निघून गेला. बघा जो अँगल बनवला होता त्या अँगलला बघत असताना एका वेळेला नॉस्ट्रक एंडला किंवा मीतला वाटला असणार हा चेंडू कदाचित वाईट आहे. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 5 डिलिव्हरीज. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ओ पुन्हा एकदा ब्लाइंडर. ब्लाइंडली बॅट फिरवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. मीतचा बॉल गेलाय सरळ कुणालच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटकाचा खेळ संपलाय. 2-17 RCM वाळुंजे. असे नावात प्रथम पण आला तृतीय. प्रथम नाही द्वितीय नाही डायरेक्ट तृतीय बॉलिंग. तिसऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन प्रथम बॉलिंग मार्कवरती आला. ते नाव घ्यायला कसं वाटतं ना ज्यावेळेला तिसऱ्या क्रमांकावरती प्रथम येतो. जोक्स अपार्ट. पण प्रथम हा हरपन मौला खेळाडू आहे. विकास हिरन बोळींसाठी नेहमीच त्याने तारणहार म्हणून भूमिका निभावली आहे. आज पुन्हा एकदा गरज आहे कारण पार्थ आणि मीत हे तळ ठोकून उभे आहेत खेळपट्टीवरती. त्यामुळे त्यांनी जितका वेळ खेळपट्टीवरती घालवलाय त्या वेळाला बघता इथून धावा मोठ्या प्रमाणात येण्याचे संकेत आहेत. टफ कॉम्पिटिशन समोर आहे पण या स्थितीला धावा बनवण्याबगैर पर्याय नाहीये. पार्थ समोर प्रथम चांगलं बॅटल रंगेल. पायावरचा चेंडू फुलटा. चेंडू उंच हवेत. ओ हो कुणाल चेंडूवरती आले पण लांब राहिले. चेंडू निघून गेला. काऊ सीमारेखा पार. चौकार.
यानंतर होणारा मॅचचा टॉस सुद्धा इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. एका बाजूला असेल बिनधास्त कोफराड आणि त्यांच्या समोर भुईगाव. पुढील चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, बिलकुल डाऊन द ग्राउंड आहे. वन बाउन्स सीमारेखा पार, चौकार. पुढील चेंडू हाताळला जाणार आहे. पुलर लेन साठी जातील प्रथमला भापत असताना योग्य तो फटका जो अकॉर्डिंग टू दी प्लॅन होता, मन बनून खेळलेला होता, नसेल 4 धावांची मिळाली. मी म्हटलं होतं 2 फलंदाज 2 षटकांपासून उभे आहेत, खूप सारा वेळ व्यतीत केलाय म्हटल्यानंतर धावा बनणं स्वाभाविक आहे, पण प्रथम सारखा गोलंदाज समोर आहे. पुढील चेंडू शेवटच्या क्षणाला त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला. वाईड यॉर्कर होता, पाठवलं बॅकडॉ स्क्वेअर, बॅकडॉ पॉइंट रिजन मध्ये. एका धावेसाठी सिंगल धाव येते. छब्बीस 26 धावा झाल्यात. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवले गेले, फेकी केली वेगानं, रनआउटची संधी, पण ती संधी हिट नाही झाली, मिस झाली. तोपर्यंत एक धाव, डाऊन कंप्लीट झाली. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बॉलिंगला म्हणजे त्यांच्या त्या बॉलर्सना जर बघाल, प्रीत, कौस्तुभ प्रथम, यानंतर आदित्य, ही बॉलिंग लाईनअप आहे. आतमध्ये येणाऱ्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉलला येऊ दिलं, वाट पाहिली गेली, पण अचानक त्याने चेंडूची गती कमी होत असताना बीट झालाय पार. एक धाव मात्र मिळेल. 28 पन्नन, 28 वरती 0. शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातला बाकी. टॅप केलं चेंडूला, फील्ड करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज प्रथम करतात, तोपर्यंत एक धाव येते. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक किती धाबाद 29 बिनबाद RCM बाळुंजे. अजिंक्य म्हात्रे, अज्जू नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. मीत रिटायर हर्ट झाल्यात आणि त्यांना मैदानाबाहेर जावं लागलंय. आता शेवटचं आणि अंतिम षटक खेळवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आदित्य नाईक. चांगलं बॅटल रंगेल ज्यावेळेला आदित्य समोर अज्जू असतील, अज्जूच्या जोडीनं पार्थ असतील. ही घातक फलंदाजीच्या क्रमामधील 2 खेळाडूंची जोडी RCM वाळुंजेची. त्याच्यामध्ये तुम्ही अज्जूला बघाल, पार्थला बघाल, मागून साई शेन बाकी आहे. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, बोट वळवून चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न केला. कुणालच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, तोपर्यंत बॅट लवकर फिरून फटका कंप्लीट केला होता अज्जूने. पहिला बॉल आलाय डॉट. अनेक वेळेला अज्जूला 1 डाऊन 2 डाऊन 3 डाऊन मध्ये बघत असताना त्याने घातक फटकेबाजी करत असताना धावफलकाला चांगल्या प्रकारे सजवताना आपण बघितलंय RCM साठी. आज पुन्हा एकदा तीच गरज आहे, कारण बॉलिंग्स त्यांच्या समोर आहे. लेग बाहेर जाणारा चेंडू, जाऊ दिलं चेंडूला आणि पंच वळत असताना सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. क्रीडा समितीची ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व आपले मान्यवर, तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सामिती ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष. यावेळेला फटका फसला, उंच हवेमध्ये गेला. बॅकअपसाठी आले कौस्तुभ, चांगली फिल्डिंग.
आतमध्ये चेंडूला फेकलं, 2 धावा तोपर्यंत धावून कंप्लीट झाल्या. तपन ढूंढो 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 रे साजना, ढूंढते ही रह गए. 2 आल्या. क्रीडा समिती आणि महिला समिती आयोजित पुरुष महिला ची स्पर्धा. पुरुष महिला म्हटल्यानंतर महिलांच्या आज 3 मॅच अजून बाकी आहेत. थोड्याच वेळात त्यांचं सुद्धा आगमन होईल. पुरुषांच्या मॅचेस चालू आहेत. पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आली आहे. आदित्य समराजू फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न नव्हता. स्ट्राईक रोटेट करायची होती अज्जूला. पार्थला स्ट्राईक एंडवरती आणण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. दाबादाबल करती. 33-33 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. अनेक जणांच्या मनामध्ये हे धावफलक मोठं किंवा या धावा किती मोठ्या आहेत, किती वजनदार आहेत किंवा किती प्रभावित करणार आहेत, हा प्रश्न उभा राहतोय. टार्गेट सेट झाल्यानंतर त्याची आपण चर्चा करूयात. तुर्तास रिव्हर्स अटेम्प्ट, मन बनवलं, बॉडी पोझिशन बदलली, चेंडू लेग स्टंपच्या बाहेर गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल आलाय. आदित्यने आपली ती चालाक वृत्ती दाखवत असताना चेंडूला हळूवार पद्धतीने हाताळलं. पुन्हा एकदा पार तयार. आदित्य समोर. बेस्ट वर्सेस बेस्ट. जडमधला चेंडू समोर मारण्याचा प्रयत्न, मागे चेंडू निघून गेलाय. डिक्लेअरच्या रूपाने धाव येईल. 1 सिंगल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. लास्ट बॉल या षटकातला. 4थ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. 34 वरती 1. बघूयात काय घडतंय. सामेदी ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष 75वं वर्ष सेलिब्रेट केलं जातं या स्पर्धेबरोबर. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक. प्रथम चेंडूवरती येतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. कुणालच्या हातामध्ये चेंडू. काय रनआउट होतील का? येस, अज्जू म्हात्रे यांना बाद व्हावं लागतंय. फक्त एकच धाव या चेंडूवरती धावफलकामध्ये ऍड होईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर 35 झाल्यात. 36 करायचे. 36 इज द टार्गेट फॉर बॉलिंग. चला, दोन्ही संघाचे कर्णधार बिनधास्त कोफराड आणि भुईगाव टॉस साठी या. जयमुनी बद्धपट्टीचे माजी संचालक आदरणीय निलेश नाईक यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे टॉस. नाही, तुमचंच नाव आहे निलेश नाईक. जस्ट कन्फर्म केलं. चला या बिंदास कोपऱ्यात टॉस साठी निलेश नाईक यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे टॉस. निलेश नाईक म्हटले की या मैदानावरती केलेली ती वादळी खेळी आपल्या सगळ्यांना आठवते. काठ असा कॉल आणि काठच आलाय. रोहित फक्त निर्णय विचारे. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. भुईगावची थोडी चर्चा करूयात. मागाचा सामना पूर्णपणे टाय झाला होता. सुपर ओव्हर खेळायची होती. सुपर ओव्हर मध्ये बनल्या. किती एन्जॉय केले त्या सामन्याला आणि आता सेमीफायनल मध्ये बिंदास कोपराड सारखा संघ समोर आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? मागचा गेम आम्ही खूप एन्जॉय केला. एन्जॉय म्हणजे पहिला थोडं हे होतं, त्यानंतर जो सुपर ओव्हर मध्ये जो स्कोर झाला ते आम्हाला माहिती आम्ही तो विजय मिळवून घेणार. सोबत खेळायचा आहे. आम्ही त्याच उत्साहाने पुन्हा खेळू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. बिंदास कोपराने टॉस जिंकला. त्यांनी सांगितलं आम्ही पहिली बॅटिंग करू. क्षेत्ररक्षणासाठी भुईगावला आमंत्रित केलंय. चालू असलेली मॅच सेमीफायनलची पहिली मॅच आहे. यानंतर सेमीफायनलची दुसरी मॅच. तुर्तास या मॅच मध्ये कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ पराभूत होतोय हे आपण पाहणार आहोत. पण ही जी दुसऱ्या इनिंगची रंगत आहे ती बघण्यासारखी असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सामवेदी क्रीडा समिती आयोजित भव्य
अमृत महोत्सवी वर्षाची ही स्पर्धा. धन्यवाद. बोळीन संघ जर का जिंकला तर सुरेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. बोळीन संघ जर जिंकला तर सुरेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. चला सामन्याला झाली सुरुवात. पाठलाग आहे 36 धावांचा. आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला, अलॉंग द कार्पेट पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. साईड चेंडूवरती आलाय, एक धाव येताना पाहायला मिळतीये. सिंगल धाब्याने धावफलक पुढे जाईल. बघा 2-3 गोष्टी आहेत. वाळुंजे संघ फिल्डिंग करतोय, धावांचा बचाव करतोय म्हटल्यानंतर त्यांच्याकडे खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे, कारण ते नेहमी डिपेंड करणं पसंत करतात. त्यांचा बॉलिंग अटॅक तितका स्ट्रॉंग आहे, त्याचबरोबर त्यांची फिल्डिंग. आता याच्यामध्ये कुठेतरी एरर आला तरच ते पराभवाच्या छायेत जातात, अन्यथा ते कोणत्याही सामन्याला आपल्या बाजूने झुकवणं जाणतात. पण त्यांच्या समोर असणारा संघ हा पूर्णपणे कागदोपत्री स्ट्रॉंग आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग सगळ्यामध्ये सरस. त्यामुळे या दोन संघांमधलं बॅटल बघण्यासारखं. यावेळेला चेंडू उंचावेत, पार्थ नाईक चेंडू खाली, कुणाल पाटील बाद. विकेट आली आहे. फलंदाज कुणाल पाटील बाद. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हार्दिक नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पार्थ नाईकनं ब्रेक थ्रू मिळून दिला. पहिल्या षटकातला खेळ चालू आहे. 36चा पाठलाग करत असताना धावा बनल्यात. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला. हा यावेळेला रनआउटची संधी मिस झाली आहे. एकाचं रूपांतर 2 मध्ये करत असताना हार्दिकने 2 धावा चपळाईनं धावून कंप्लीट केल्यात.
हो, यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडविकेटच्या दिशेने निघून चालला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा धावून कंप्लीट. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवरती धाव काढणं, एक नाही 2 काढणं, अशा प्रकारचा काहीसा मानस आहे आणि त्याच्यामध्ये यश मिळत असताना 2-2 धावा येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलंय या 2 धाब्यानिशी 5 वरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 5-5 माफ करा, 5 हा 5-5. अरे 3चा 5 झाला रे, 2 कमी केले ते वाढवले. डाऊन द ग्राउंड, पार्थने चेंडूला अडवलं. एक धाव मात्र सहज कंप्लीट झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती आहेत त्या विकास इलेव्हन बोळिंज या संघाच्या. सामूहिक ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती आणि महिला समिती आयोजित पुरुष व महिला क्रिकेट सामने आपण बघत आहात आणि या पुरुष गटातील सेमीफायनलच्या पहिल्या सामन्याला आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे सर्व देणगीदार, त्यामध्ये जयमुनी पतपेडी, नितीनजी पाटील भुईगाव, ऋषी जोशी भुईगाव, हेमंत पाटील भुईगाव, भूपेश पाटील रबळे, चंदन वजे कोरोटी, अभिजित धीरज वजे कोरोटी, प्रतीक मात्रे भुईगाव, प्रदीप नाईक गास, राजन नाईक आमदार साहेब, त्यानंतर प्रकाशजी वजे नगरसेवक, मनोजजी पाटील विरोधी पक्षनेता, चेतनजी देशमुख, अनिकेत पाटील, त्यानंतर पंकजजी देशमुख, स्वप्नीलजी पाटील उंबरगोठण आणि प्रशांत नाईक सोमाडी आणि निलेशजी देशमुख, या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने पार पाडते. त्यानंतर ज्या मैदानावरती आपण आडवा बॅटनं चेंडू निघून गेला, मिडविकेटच्या दिशेनं हातातून निसटलाय, निघून चाललाय सीमारेषा जवळ, तोपर्यंत हार्दिकने 2 धावा धावून कंप्लीट केला. काय तिसरीचा प्रयत्न केला जातोय का? तिसरी सुद्धा कंप्लीट. एकाच्या बदल्यात 2, 2च्या बदल्यात 3, 3 धावा ऍड. सर्वात मोठा आणि विशेष आभार ज्या मैदानावरती आपण खेळतात त्या मैदानाचे जागा मालक, समस्त नाईक परिवार, आदरणीय उमेशजी नाईक साहेब, आपलं मनपूर्वक आभार. चालू असलेला सामना सेमीफायनलचा पहिला सामना आणि त्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एका बाजूला आपण बोळिंज संघाला पाहतोय, दुसऱ्या बाजूला आरसीएम वाळुंजे. पार्थने पहिलं षटक 6 धावांचं हाताळलंय आणि 6 धावांचं हाताळल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आता मीत मात्रे ज्यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलं. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. हितेश मैदानाबाहेर आहेत आणि मैदानाबाहेरून जीव कासाविसा होतोय. धावफलकातील धावा 9. 36चा पाठलाग आहे. प्रथम आणि हार्दिक ही जोडी मैदानात आहे. एक विकेट आली आहे ती कुणाल पाटीलची. फुलटॉस, फटका बसला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आजू मात्रे चेंडू खाली, वाडा कॅच. आजू मात्रे तर चेंडू मध्ये हलकीशी फ्लाइट होती, हलकी नाही तर मोठी फ्लाइट होती. फ्लाइटला नाही पर कुचकले आणि त्या फ्लाइटला न परखत असताना बॅट वेगानं फिरवली, लक्ष्या दिशेने फसला. चेंडू उंच हवेमध्ये गेल्यानंतर अर्जुनने चांगलं जज केलं चेंडूला, फलंदाज बाद झाले. राजस पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 9 वरती दुसरा धक्का विकास इलेव्हन बोळिंजला. 36 धावा दिसण्यापुरत्या जरी छोट्या असल्या तरी सुद्धा आरसीएम सारखा संघ समोर असताना त्याचा पाठलाग करणं सोपं नाहीये. मी मगाशी म्हटलं होतं यांचा बॉलिंग अटॅक, यांची फिल्डिंग ही ताकद आहे आणि या ताकदीला भेटण्यासाठी विकास इलेव्हन बोळिंजला खूप मोठी कंबर कसावी लागणार आहे. 2 महत्वाचे विकेट, कुणाल पाटील प्रथम ओझे बाद, राजेश पाटील आणि हार्दिक नाईक मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे या दोघांवरती
खूप मोठी जबाबदारी आता येऊन थांबली आहे. मागून येणारा जो काही फलंदाजीचा क्रम आहे किंवा फलंदाजी करण्यासाठी येणारे फलंदाज आहेत ते सुद्धा तितके ताकदवर आहेतच, पण तुर्तास विकेट न जाऊ देणं ही पहिली प्रायोरिटी. मंदारेंच्या हातामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही. पुढे हाताळण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला, राजेशने पूर्णपणे ताकदपणाला लावली. बॅट आणि बॉलचा तितका चांगला संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. हो, यावरचा चेंडू टप्प्याचा वेट केला गेला, ऑन साईडला खेळला गेला. चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा केली गेली आहे. तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली राजसने. सिंगल किती घेताय, किती सिंगल्सना तुम्ही डबल करताय, डबलला किती वेळा ट्रिपल करताय, या साऱ्यांवरती या मॅचचा मोमेंटम असणार आहे. मोमेंटम जो कधी दिसत नाही तो फील होतो, तो कधी बदलणार, कोणाच्या बाजूने बदलणार, या साऱ्या बाबींवरती तो ठरतो. तर त्या 10 धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज. 14-26. पुढील बॉलसाठी हार्दिक तयार. मीच समोर. आडव्या बॅटने खेळला हार्दिकने चेंडूला, ऑन साईडला खेळण्याचा त्याचा मानस. चांगली फिल्डिंग तिथे होत असताना पण पाहिली. सिंगल दाब येते, एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल स्ट्राईक रोटेट. आता शेवटचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाहयामध्ये मिडविकेटच्या दिशेने चेंडू जाईल. ओ, पार्थने कॅच घेण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू खाली आल्यानंतर डाईव्ह लगाने वगैरे पर्याय राहिला नाही. 2 धावा धावून राजेशने कंप्लीट केला. शेवटच्या चेंडूचा खेळ संपला. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचे धावा आहेत 13. 2 गाड्यांच्या मोबदल्यात टीम विकास 11 भोळींज. तेरावरती 2 षटकांचा खेळ संपला आणि आता साईश म्हात्रे बॉलिंग मार्कवरती येत आहेत तिसरं षटक घेऊन. आणि या तिसऱ्या षटकामध्ये त्यांच्यासमोर फलंदाजी करत असताना दिसणारे हार्दिक नाईक. 13वरती 2 म्हटल्यानंतर आता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा जर बनवल्यात तर मॅचमध्ये परत येता येईल. म्हणजे जी या मॅचमध्ये तुम्ही जिवंत राहाल, आस्किंग रन रेटच्या जवळपास राहाल, हा रनचेस इझी होईल. पण जर तसं नाही झालं तर मात्र संकटाला सामोरं जावं लागेल. साईज समोर हार्दिक, बघूयात अप्रोच हार्दिकचा कसा आहे. साईज समोर खेळ करत असताना फील्डची सजावट, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेग सर्कलच्या आत, ओ बॅटची आतली कडा आणि चेंडू यशवरती जात असताना प्लेड ऑन. फलंदाज हार्दिक नाईक बाद. मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. कपिश आल्यानंतर कपिशच्या माध्यमातून कसा खेळ होतोय पाहुयात. गरज आहे कपिश कडून मोठमोठ्या फटक्यांची. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळालाय. साईश मात्रेने तो ब्रेक थ्रू मिळून दिला. त्रिफळाचीत होत असताना हार्दिक नाईक बाद झाला, ज्याच्या बॅटला चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्ट होत होता. राजेश आणि कपिश आता दोघे जण चर्चा करतायत. कॉर्मॅकचे आदरणीय ऋषी जोशी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल
ऋषी जोशी यांना की आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत सामेती ब्राह्मण संघ अमृत महोत्सवी वर्ष क्रीडा समिती आणि महिला समितीच्या वतीनं. त्यानंतर विवेकजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेल आपण सुद्धा मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. कपिश नव्याने आलेले फलंदाज आणि त्यांच्यासमोर साईश मात्रे. बघूयात या चेसमध्ये कपिशचा रोल कसा राहतोय. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॅटवरती प्रॉपर चेंडू नाही आला. जोपर्यंत चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली आहे. स्वरूपने चेंडूला अडवलंय. फेकी केली जाईल तोपर्यंत एकच. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाने काय तो फरक पडणार आहे का? शक्य तर नाहीये एकाने फरक पडणं. पण मगाची मॅच जर बघितली तर मीत मात्रेने मारलेले ते 3 षटकार भुईगावला जिंकून देताना दिसले होते. 22 धावांचं लक्ष सुपर ओव्हरमध्ये ठेवलं होतं. 22 नव्हे 23. त्यामुळे इथे सुद्धा तशाच प्रकारची काहीशी फटकेबाजी. ओ यावरचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. 22 चौरपाने फक्त एकच धाव. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. हा चेंडू वाईड आहे का पाहिलं जाईल. चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. हा चेंडू वाईड आहे का ते चेक केलं जाते. पण 22 चौरपाने एक धाव मात्र आली आहे. एक धाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आतून चेंडू बाहेर गेला आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आणि डॉट बॉल आल्यानंतर धावफलक एका धावेनिशी जाऊन पोहोचले 15 वरती. 2.3 चेंडूचा की 2.3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा अजूनही खेळ येणं बाकी. या 3 चेंडूवरती खूप मोठी मदार आहे. भागेश आमच्या साथीने इथे जोडले जात आहेत. शेवटी का होईना मॅचच्या येऊन ते आपल्या साथीनं जोडतात. लांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. मंदार यांच्या हातामध्ये गेला. कोणत्या प्रकारची हालचाल ही बॅटाने बॉल मध्ये नाही दिसली. डॉट बॉल आला. डॉट बॉल आल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. आता 2 चेंडूचा खेळ बाकी. शेवटचे 2 बॉल. हो शरीरापासून लांबचा चेंडू कडे खेळण्याचा प्रयत्न. साईशने त्या लाईनला आपलं अस्त्र बनवले. माहित आहे फलंदाज पाय हलत नाही त्यामुळे शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. प्रवृत्त व्हावं फलंदाजाने असे त्यांनी काहीसे चेंडू हाताळले आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क न होत असताना अजून एक डॉट. आता चेंडूचा खेळणं शिल्लक आहे तो 7 आणि 7 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 21. 7-21 ही इक्वेशन समोर कपिश. साईश मात्र शेवटचा चेंडू. इथे एखादा मोठा फटका मॅच मध्ये परत आणेल. बॉलिंगला डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं पण बॅट आणि बॉलचा संपर्क तितका खासा नाही. कारण फॉलोअर लाईनचा चेंडू एकदा देऊन गेलाय. दुसरीचा प्रयत्न वेगानं फेकी. रनआउटच्या रूपाने गडी बाद. राजस पाटील मैदानाबाहेर येतील. गॉन. नाही निश्चितच सर 2026चा हंगाम जर पाहिला ना तर सर्वात जास्त सामने हे बोळिंज ग्राउंडवरती झाले. बोळिंज ग्राउंडचं जर
सर ग्राउंडचं रूपांतर बघितलं ना सर, तर प्रत्येक सामन्यानंतर ग्राउंडमध्ये फेरबदल झालेले आहेत. वातावरणाचा फरक देखील या ठिकाणी आपल्याला पाहून मिळतो. मागचा पूर्ण दिवस आणि आजचा जो एक 3/4 दिवसाचा हंगाम जर आपण पाहिला ना सर, तर 30-32 धावा सर चेस करणं पुढील संघासाठी खूप महाग ठरलेलं आहे. बोळीन संघाची चुरस चालू आहे अजून. षटकामध्ये 21 धावांचे आव्हान असेल बोळीन संघापुढे. कौस्तुभ सारखा टोलेगंज फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असा खेळाडू पाहायला मिळेल, परंतु रामजी बाबाची पकड अजूनपर्यंत तरी या सामन्यावर तर चांगली दिसते. रामजी बाबाने त्यांच्या ताकदीवरती काम केले, त्यांची बॉलिंग आणि त्यांची फिल्डिंग. विकास इलन बॉलिंग कुठेतरी त्या फलंदाजीमध्ये हरवलाय. कौस्तुभ स्ट्राईक होते, पहिलाच बॉल, चेंडू उंच हवेत, फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, पार्थ नाही, फलंदाज कौस्तुभ वझे बाद. आदित्य नाईक 5 चेंडू आणि 21 धावांची किती 20 ना 20 आहे ना 5 यानंतर 20 ची गरज असताना आदित्य नाईक आला. 3 षटकार गरजेचे आहेत आणि त्यासाठी येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. ना निश्चितच येणारे 2 चेंडू हे सामन्याची रूपरेषा या ठिकाणी ठरवून येतील. यानंतर जो खेळवला जाईल तो सामना बिंदास कोफराड विरुद्ध भुईगाव संघ. सर भुईगाव संघाची मीचची खेळी जर आठवली ना, तर त्यांनी सुपर ओव्हरमध्ये केलेली कामगिरी भुईगाव संघासाठी खूप चांगली ठरलेली आहे. आता तसाच काहीतरी खेळ त्याला कोफराड संघाविरुद्ध दाखवणं फार गरजेचं. तुर्तास या सामन्याकडे आले ना, तर आदित्यचा इतिहास जर पाहायला गेला ना सर, तर असे 4 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता असलेली, 5 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता, अशा भरपूर सामने त्यांनी आपल्या संघासाठी विजय करून दिलेले आहेत सर. हा चांगला फटका लेच्या दिशेने मारलेला पाहूया, तिकडे झेल होण्याची शक्यता, परंतु कॅल्क्युलेटिव्हली कॅच पेक्षा धावा वाचवण्याची गरज या ठिकाणी मांडून साईने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. नाही, तुम्ही एक चांगली चर्चा केली. 4 चेंडू 18ची गरज असताना आदित्यने सामना जिंकून दिला होता. आता 4 मध्ये 18 धाव्यात, 2 धावा आल्यानंतर 4 मध्ये 18 धाव्यांची गरज आहे आणि त्या 18ची गरज असताना येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका ही आदित्यची गरज आहे. पण पार्थ पाटील या हंगामात चांगला फॉर्म मध्ये आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे गेला. आता कपिशला स्ट्राईक वरती येताना आपण पाहणार आणि 3 चेंडू 17 धाव्यांची गरज. कौशल नाईक यांच्याकडून आदित्यच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये. आदित्यने जर का मॅच दिखवली तर ढबूकडून 2000 रुपयाचं बक्षीस. सर्वेश यांच्याकडून कपिशच्या बॅट मधून प्रॉपर कनेक्शन, वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. आता 2 मध्ये 11. दुरून पिक केलं आणि पिक केल्यानंतर पाठवलं वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. कपिश नाही, निश्चितच लॉंगॉनच्या दिशेने हा षटकार, एवढा टोलेगंज षटकार कपिशच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळाला. ग्राउंडची रूपरेषा बघताना असे षटकार मारणं सर चांगलाच फटका कपिशच्या बॅटीतून पाहायला मिळाला. सर एक तुम्हाला एक प्रश्न असेल माझा, की नुकताच SBPL पण झाली. SBPL मध्ये कोरटी संघामध्ये जेव्हा कोरटी या ठिकाणी सामने खेळले गेले ना, तिकडे जास्तीत जास्त प्रमाणात षटकार पाहायला मिळाले सर. आणि याच ठिकाणी जेव्हा हे सामने दुसऱ्या ग्राउंडवर खेळले जातात, तेव्हा षटकारांची कुठेतरी मोजमाप कमी होऊन जाते. तर याच्यामध्ये ग्राउंडचा केवढा मोठा रोल आहे सर? त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. त्या कारणाकडे येण्या अगोदर नेक्स्ट बॉल आपण बघूयात. हो, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. आता 1 चेंडू 11 धावांची गरज. कोरुटीमध्ये तुम्हाला मातीचं मैदान बघायला मिळेल. मातीच्या मैदानाबरोबर समोरच्या दिशेने हवेचा असणारा वेग, हवेचा झोक हा कुठे ना कुठेतरी तिथे फायदेमंद राहतो.
या खेळपट्टीवरती आल्यानंतर कॉन्क्रीटची विकेट जिथे टप्पापर्यंत बॉल खूप वेगाने येतो आणि समोरच्या दिशेने किंवा ऑन साईडला जी काही ऑन साईडचं जी काही बाउंड्री आहे किंवा ऑफसाईडची जी बाउंड्री आहे ती थोडीशी लांब असल्या कारणानं तिथून तिथे चेंडूला पाठवणं तितकं सोपं राहत नाही आणि त्यामुळे खूप कमी प्रमाणात आपल्याला इथे षटकार बघायला मिळतात. अनेक सारी कारणं म्हणजे तुम्ही सतत खेळत असताना मातीवरती आणि अचानक कॉन्क्रीटवरती आल्यानंतर त्या धावांचा पाठलाग करणं किंवा अशा प्रकारची मोठी फटकेबाजी करणं असं इथं शक्य राहणं थोडंसं कठीण आहे. म्हणजे स्वतःला जर का तुम्ही बदलवलं तर कदाचित इथे तुम्ही 50-60 धावा सुद्धा दाखवू शकता, पण त्याच्यासाठी तुम्हाला रोजची प्रॅक्टिस आणि सराव इथं करावा लागेल. जी-शॉकचं वॉच दिला जाणार आहे साईश म्हात्रे याला. कोणाकडून? नचिकेत पाटील यांच्याकडून. नचिकेत पाटील यांच्याकडून साईशला जी-शॉकचं वॉच दिलं जाणार आहे. चला, सामना संपला, सामना जिंकला टीम RCM वाळुंजेनं. पराभवाच्या छायामध्ये विकास इलन बोळीन मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूचं नाव